ते एकटाच आहे इकडं, कोणच नाही इकडे. लांब लांबपर्यंत कोण नाही दिसत. तिच्या आईला बॉटल बघ ह्याची. मित्रांनो नदीवर आलो आहे. नदीचं पाणी ना जाम घाण आहेत हे बघ. तिथं गाडी का ना गाडी खराब होईल अजून. मी ना इकडं नदीवर आलो आहे ना, तर मला ना इथे काहीतरी दिसलं आहे बघा. मित्रांनो गुड मॉर्निंग. आज ना पुन्हा माझ्या ब्लॉगची सुरुवात आहे ना नदीवरून करतो. आज ईदची सुट्टी आहे म्हणून नदीवर आले. सगळे लेट झाले थोडं, कारण की बघा सूर्य एकदम वरती आला आहे. 7:30 झालेत, बघितलं नाही टाईम. 7:30 झालेत. मस्त थंड वातावरण आहे. मला वाटलं की गरम होईल, पण वातावरण थंड. आणि बघा समोर डोंगर बघा मस्त दिसतं, भारी दिसतं ना. आणि सगळे नदीमध्ये ना मासे पकडतात काय नक्की का कळत नाही. एवढं पाण्यामध्ये थंड, मला वाटतं पाणी पण थंड असेल. थंड पाण्यामध्ये कसं हे करतात. क्लायमेट वगैरे थंड आहे मस्त. बोललो की जरा लांब जाईल, पण जमलं नाही. त्या ब्रिजवर आहेत ना खूप लोक असतात बघा. त्या ब्रिजवर मी गेलेलो तिकडे, तिथे खूप लोक आहेत. नद्यामध्ये डिस्टर्ब करत होतं म्हणून या ब्रिजवर आलो. या ब्रिजवर कोण डिस्टर्ब करणार नाही आणि कोण करणार पण. या ब्रिजचं खासियत काय की या ब्रिजवर ना कोण थांबत नाही, इझिली थांबत नाही. मी थांबणार, मला शिवाय घालतील ब्रिजवरून थोडासा कोण थांबत, कारण की एकदम छोटा ब्रिज आहे ना. त्याच्यामुळे नक्की तो करतो काय आता कळत नाही मला एकदा ना बघून त्याचे लोकच नाही तर नदीमध्ये काय टाकतात कचरा काय. आपली गाडी पण खूप घाण झाली आहे. गाडी पण खूप घाण झाली आहे. तर धुवून येईल असं वाटतं मला. जरा खाली जागा आहे तिकडून येऊन धुवून. मित्रांनो नदीवर आलो आहे. नदीचं पाणी ना जाम घाण आहेत हो. तिथं गाडी का ना गाडी खराब होईल अजून. डेंजर पाणी आहे. मासे वगैरे दिसतात. जर मी ना कोल्हापुरी घातली पूर्ण घाण पाणी दिसतंय. सगळं वातावरण भारी वाटतं. मी ना इकडं नदीवर आलो आहे ना, तर मला ना इथे काहीतरी दिसलं आहे बघा. मला दाखवतो. एक पिंड होतं ना ते शंकराची पिंड, तसं काहीतरी. चावी काढून घेतली ठीक आहे ना, आता काही इश्यू नको. माहिती का मी पूर्ण इथं ना एकटाच आहे इकडं, कोणच नाही इकडं. लांबपर्यंत कोण नाही दिसत. तिच्या आईला बॉटल बघ ह्याची पण सोय करून ठेवली लोकांनी. मी असं बघितलं ना माझे व्हिडिओ मम्मी बोलेल तू येतो कशाला इकडं. मम्मीला लय भीती वाटते इथे. भीती येते म्हणजे एकटा आहे का, दुसरं कोण नसलं तर ठीक आहे, पण मी एकटा आलो ना. अरे मूर्त्या आहेत इथे. तर बोललो काहीतरी दिसते लांबून ना. काय विसर्जन केलेल्या मूर्त्या असतात ना त्यात सगळं. इकडून जरा म्हणजे आतमध्ये खोल म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी. हे अशा लोकांना काय कचरा टाकतो मंदिर वगैरे याच्यातच टाकून येतात. हे पिंड आहे. मी बोललो ना काहीतरी लांबून दिसत होतं. ते बघा हे दिसत होतं. इथं काय ठेवलं काय माहिती. गणपतीच्या मूर्त्या वगैरे कशात. काहीतरी याच्यावर ना उपाय केला पाहिजे, किंवा म्हणजे समजा विसर्जन केल्याच्यानंतर काहीतरी झालं पाहिजे त्याची विल्हेवाट. काय बोलतं तुमचं मत काय. मला तर असं वाटतं तुमचं मत काय. कारण की असं विटंबना होते ना, देवांचीच विटंबना होते. अजून काय लोक याच्यावर दुर्लक्ष करतात. त्यांचं काम झालं, विसर्जन झालं, त्यांचं संपलं विषय. पुढं काय. कारण की ती हे नदीचं पाणी एवढं खोल नाही आहे की ती पूर्ण म्हणजे डीपमध्ये जाईल, विरघळतच नाही. मी आलो तर दुसऱ्या कामासाठी आणि दुसरंच काम करते. तिथे ना काहीतरी बोलतं त्याला
डेथ झाल्याच्यानंतर ती क्रिया असते ना, काय क्रियाक्रम ते झाले तिकडे. ते टक्कल वगैरे करतात आहे. म्हणून बोलत यायला तिथे नको उभं राहिलं, आपण जायचं म्हणून आलं खाली. थोडीशी गाडी धुतो म्हणजे जशी धुतली पाहिजे तशी गाडी आतमध्ये टाकू शकत नाही रे. बघतो, ट्राय करते. चला, लांबून आपली गाडी भारी दिसते रे. जास्त आतमध्ये नाही नेली गाडी, हे बघ इथंच नेली. तर पण लय घाण पाणी आहेत. चला थोडंसं धुऊया, थोडीशी धुऊया. जरा दिसते चांगली, आता लय पहिले घरावर होती, थोडीफार झाली. आता पण लय दगडे टोचतात रे, खतरनाक दगडे टोचतात. चप्पल घाली. मेन मिरर होते, मिररला मस्त. आता उद्या परवा जाईल ना, उद्या नाही आजच संध्याकाळीच जाईल. संध्याकाळी वॉशिंगला देईल ना, म्हणजे रिपेअर याला सर्व्हिसला, तेव्हा चांगलं दिसेल. ठीक झाले, चला निघूया आता घरी. चायनाचा स्टँडचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकदमच वागते गाडी. गाडीच्या त्याच्यात पाणी जाईल म्हणून मी एक ओपन करून ठेवलेलं, क्लोज करून ठेवलेलं ते ओपन करून. अरे हो यार, ओपन. डिस्प्ले काय झाला का काय? मला वाटलं डिस्प्ले फुटला. यार थोडं ओलं वाटतंय, फिर अजून ओली आहे. चला निघूया, आपलं जे काम होतं ते झालं. लय लोक यायला लागले देवर. तिकडे ना पाठीमागे देव ही आहे ना, ही इथे रिधर्नाची शाळा आहे. आणि या साईडला अजून एक शाळा आहे कोणती तरी, तिथे एक शाळा, दोन शाळा येतात नदीच्या बाजूला देतात. म्हणून पावसाळ्यात त्यांना लवकर सुट्टी देतात. पावसाळ्यात जसं पाणी भरतं ना नदीला, त्या नदीला मोठं पाणी भरतं ना, तर त्यांना पहिले सुट्टी देणार नाही टाका. त्यावेळी नदीच्या पाण्यामुळेच झालं, ते सगळं झालं ना, नदीच्या पाण्यामुळेच झालं. निघतो नदीवरून. मी ऐकलं की मध्ये बंद केलं होतं नदीवर, असं गाडी वगैरे धुणं अलाउड नव्हतं. मला वाटलं दिवसांनी आलं खूप, म्हणजे मी लहानपणापासून एवढ्या दिवसात आता पाहिलं नव्हतं काय. डेंजर.
नदीवर ना खूप 2-3 फेस्टिवल होतात वर्षातून, तेव्हा एकदम सजवले जाते. आणि आता बघा पूर्ण वाट लागली, जसं काही काहीच नाही. नाही तर पहिलं काय एकदम मस्त सजवलेलं असतं रे. इकडे बॉर्डर वगैरे होती, वॉकिंगसाठी होतं. इकडे ना पूर्ण म्हणजे बदलापूर फेस्टिवल होतं नदीवर. कोणत्या मध्ये जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. पण तेव्हा मस्त वाटतं, पण आता कसं बकवास वाटते एकदम. इथं वॉकिंगला वगैरे लोक येतात, तरी पण लोकांसाठी काही सुविधा नाहीत. केल्या पाहिजे सुविधा. तर मित्रांनो आता ना नदीच्या दुसऱ्या भागात आलो, बेलवली साईडला आलो मी आता जस्ट. तेव्हा नदी इकडून ना नदी एकदम ना डीप आहे. ह्या साईडला ना कोण उतरू शकत नाही. त्या साईडला ना एकदम नदी डीप आहे. आता या साईडला जास्त कन्स्ट्रक्शन वगैरे लाईन चालू झाली. पूर्ण नदी या साईडला डीप आहे, कोण उतरत नाही सहसा. इथं आता यावर्षी ना शेवाळ वगैरे काढले नाही तर पूर्ण ना भरलेलं असतं हे. चांगलं केलं एकदम. या साईडला आलं होतं, मला जरा दाखवून दे मला पण बदलापूरचं आहे ना. बदलापूरमध्ये ना अजून बघण्यासारखं माहिती आहे का तुम्हाला, एक बंगलो लाईन आहे त्याच नदीच्याच बाजूला. दाखव हे बघ, ही दुसऱ्या साईडने हे ना, हे पूर्ण ना बंगलो लाईन आहे. सगळे बंगलो आहेत. भारी वाटतं. मी ना एकदा गेलेलो होतो, म्हणजे काय कारणाने गेलेलो, कशामुळे गेलेलो काय माहिती. काहीतरी कोणाचं फंक्शन वगैरे होतं, तर त्या साईडचं ना ईमध्ये काहीतरी गेलेलो इकडे असं वॉटरफॉल वगैरे त्याने ना एकदम आर्टिफिशियल वॉटरफॉल वगैरे बनवले आतमध्ये. आणि मस्त म्हणजे आता तरी त्यांची वाट लागली. काही जणांनी ठेवलेत चांगले, पण काही जणांचे एकदम खराब आहेत. एकदम नदीला टच आहेत. पावसाचा पूर वगैरे आला ना तर त्याच्यामध्ये पाणी जातं, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी जातं आतमध्ये, नदी ओव्हरफ्लो झालेलं. पण अशा टायमाला एकदम मस्त वाटतं. नदीचं पाणी जसं चालू होतं ना त्यांना बाहेर निघायला लागतं. एकदम मस्त वाटतं तिथून स्टार्टिंग. चला आता आपण घरी निघूया, चाय वगैरे पिऊया, बाहेर निघूया.